खडकी भागातील देगलूरकर गॅस एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नागरिकांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता। पोलिसांच्या मदतीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला। मुंबईतील दहिसर पूर्वमध्ये भारत पेट्रोल पंप आणि एचपी पेट्रोल पंपावर तुटवडा। एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकींची लांबच लांब रांग लागली होती। इराण इस्रायल युद्धाचा वाशिममधील प्लास्टिक कारखान्यालाही फटका। कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक वस्तूंवर परिणाम। पीव्हीसी पाईपच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ। सिंचनासाठी लागणारे पाईप महाग झाल्याने शेतकरी चिंतेत। गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवेमुळे कल्याणमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी। कल्याणमधील गुरुकृपा गॅस एजन्सीमध्ये अचानक 1500हून अधिक ग्राहक सिलेंडरसाठी आल्याने गर्दी। पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा। गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा। तासनतास रांगेमध्ये उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांची नाराजी। अकोल्यामध्ये हॉटेल चालकांकडून लाकडाच्या भट्ट्यांचा सहारा घेण्यास सुरुवात। एलपीजी गॅसचा तुटवडा झाल्याने हॉटेल चालक अडचणीत। हॉटेल बंद ठेवणे शक्य नसल्याने लाकडी भट्ट्यांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही। भंडारा जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने छोट्या हॉटेल चालकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ, तर गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे हॉटेलवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने पिंपरीमधील केटरिंग व्यावसायिकांना फटका। याची झळ आता थेट लग्न समारंभांनाही बसण्याची शक्यता। अशा परिस्थितीमध्ये लग्नाच्या जेवणाच्या ऑर्डर्स पूर्ण करण्याचं केटरिंग चालकांच्या समोर मोठं आव्हान। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प। हॉटेल चालकांसह इतर छोटे मोठे व्यावसायिक संकटात। 2 दिवस पुरेल इतकाच गॅस पुरवठा शिल्लक राहिल्यामुळे व्यावसायिक चिंतेत। कल्याणमध्ये देखील 2 दिवसात हॉटेल बंद होण्याची शक्यता। कर्मचाऱ्यांचे पगार आणि हॉटेल भाड्याची व्यावसायिकांना चिंता। गॅस पुरवठा सुरू करण्याची हॉटेल व्यावसायिकांची प्रशासनाकडे मागणी। नागपुरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर। गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर अन्न पुरवठा विभागाची छापेमारी। ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई। पुण्यातील लॉन्स व्यावसायिकांनाही गॅस तुटवड्याचा मोठा फटका। जास्त गॅस लागणाऱ्या पदार्थांना जेवणावळीमध्ये वगळण्यात येणार। लॉन्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गायकवाडांची माहिती। पुण्यातील खडकी भागातील देगलूरकर गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्त। गॅसचा तुटवडा असल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने प्रचंड गोंधळाची परिस्थिती। एजन्सी बाहेर नागरिकांचा मोठा गोंधळ। नवी मुंबईतील हॉटेलमध्ये गॅसच्या ऐवजी आता चुलीवर स्वयंपाक। चुलीवरच्या जेवणाला वेळ लागत असल्याने मागणीमध्ये घट। ऑर्डर्स घटल्याने हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली। रत्नागिरी शहरातील एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना। गॅसची साठेबाजी होते का याची तपासणी होणार। अकोल्यामध्ये गॅससाठी ऑटो चालकांच्या लांबच लांब रांगा। काही ठिकाणी गॅस उपलब्ध असला तरी जास्त दराने दिला जात असल्याचा आरोप। ऑटो चालकांमध्ये संतापाचं वातावरण। जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। बुलडाण्यामध्ये घरगुती गॅसचं वितरण सुरळीत राहावं यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पथकाची स्थापना। मात्र TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक हॉटेलमध्ये आजही घरगुती सिलेंडरचा वापर होताना निदर्शनास। जळगावमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं सुवर्ण कारागीर अडचणीत। सोनं वितळवण्यापासून ते दागिने घडवण्यापर्यंतची सर्व कामं ठप्प। ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या असा प्रश्न उपस्थित। एलपीजी तुटवड्यावर केंद्रीय गृहसचिवांची बैठक। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवांसोबत बैठक संपन्न। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर बैठकीमध्ये चर्चा। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, गृहमंत्रालयाचे आदेश। युद्धाच्या आगीमध्ये आता बाजारातून इलेक्ट्रिक इंडक्शनही आउट ऑफ स्टॉक। इंडक्शन शेगड्या संपल्याची क्रोमा आणि अॅमेझॉनची माहिती। गॅस तुटवड्यामुळे पर्याय म्हणून इंडक्शन शेगड्यांची तुफान खरेदी। नवी मुंबईतील JNPA बंदरापर्यंत इराण अमेरिका युद्धाची धग। बंदरामध्ये 1000 नाशवंत मालाच्या कंटेनरसह एकूण 3200 कंटेनरचा खोळंबा। प्रशासनाकडून 15 दिवसांसाठी पार्किंग शुल्क माफ। विधान परिषदेमध्ये आखाती देशात अडकलेल्या कामगारांच्या विषयावर चर्चा। कंपन्यांकडे कामगारांचे पासपोर्ट जमा असल्याने कामगार अडकले। निरंजन डावखरे यांची माहिती। तर अडकलेल्या कामगारांना भारतामध्ये परत आणणार, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन। पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीने 2018 मध्ये दिल्लीतील कंट्रोल रूमला फोन करून पंतप्रधानांवरील हल्ल्याची खोटी माहिती दिली होती। आरोपी 5 ते 6 वर्षांनंतर मुंबईतील काळा चौकी परिसरातून अटक। आखातातील युद्धामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुकामेव्यासह विदेशी वस्तूंवर परिणाम। आवक घटल्याने इराणी पिस्ता, खजूर सारख्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ।
एअर इंडियाचा विमान प्रवास महागला. आजपासून नवीन दर लागू होणार. इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे दर वाढवण्याचा निर्णय. नवीन इंधन अधिभार 3 टप्प्यामध्ये लागू होणार. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर अनेक हॉटेल आणि ढाब्यांसाठी कोळशाची मागणी वाढली आहे. ठाण्यामध्ये कोळशाची मागणी वाढली असून 40 रुपये किलोनं कोळसा विकला जातोय. आवाजी मतदानानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळामध्ये प्रस्ताव फेटाळला गेला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुनावणी. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाच्या पुढे सुनावणी. शिवसेनेचे प्रकरण कार्यतालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित. राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप व्यक्त. मी आता सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. 19 तारखेला बोलेनच. राज ठाकरेंकडून नाराजी व्यक्त. अजित पवारांचं नाव संस्थेला देण्यापूर्वी परवानगी लागणार. पवार कुटुंबियांकडून धर्मादाय आयुक्तांना पत्र. नावाचा गैरवापर टाळण्यासाठी कुटुंबाचा निर्णय. मराठवाड्यामधील कुणबी प्रमाणपत्राबाबत जीआर काढला. मात्र अनेक ठिकाणी सरकारकडून प्रमाणपत्र दिलं जात नाहीत. मनोज जरांगेंचा आरोप. प्रमाणपत्राबाबत आमदारांना जाब विचारा. जरांगेंचं आवाहन. पुण्यामध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी केल्यास गुन्हा दाखल होणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा. गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. केडीएमसीमध्ये तिजोरीच्या चाव्यांवरून महायुतीमध्ये ठिणगी. भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवार नव्हता. त्यांनी आमच्यावर मेहरबानी केलेली नाही. तुमचं ते आमचं आणि आमचं ते आमचंच अशी भाजपची जुनी सवय. अरविंद मोरेंचा भाजपला घरचा आहे. मुंबईतील मराठी भाषा भवनाच्या काही भागाचे फेब्रुवारी 2027 पर्यंत लोकार्पण होईल. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. तसंच लंडनमध्ये छत्रपती शिवरायांच्या नावानं जगातील मातृभाषेमधील पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार. उदय सामंतांची माहिती. मुंबई विद्यापीठाची 14 मार्चला अधिसभा. अधिसभेपूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक. विद्यापीठाच्या आडमोठ्या धोरणामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या सिनियर सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर. एलपीजी गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथक तैनात. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 अधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीची तपासणी. अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावं लागणार. 21 कोटी मुद्रांक शुल्क न भरल्यास लागणार प्रति महिना 1% व्याज द्यावं लागणार. आतापर्यंत अमेडिया कंपनीला 2 वेळा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरेंची अखेर बदली. पीएमपीएमएलच्या भरतीमध्ये काही कोटींचा घोटाळा झाल्याचा देवरेंवर आरोप. महेश आव्हाड यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधल्या हलालपूर परिसरामध्ये बिबट्याची पिल्लं जखमी अवस्थेमध्ये आढळली. उसाला आग लावल्यामुळे बिबट्याची पिल्लं भाजल्याची शक्यता. वन विभागाकडून जखमी पिल्लांवर उपचार. राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला. अनेक ठिकाणी तापमान 40शी पार. तापमान वाढल्यानं विजेच्या मागणीतही वाढ. युद्धाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता. सरकार 3 महिन्यांचं धान्य रेशन दुकानामध्ये पोहोचवणार. राज्यभरातील 51,000पेक्षा जास्त रेशन दुकानामध्ये 3 महिन्यांचं धान्य सरकार उपलब्ध करून देणार. गोंदियाच्या भानपूरमध्ये घरामध्ये शिरला रानडुक्कर. रानडुकराच्या हल्ल्यामध्ये भानपूर गावातील काही जण जखमी. घरातील साहित्याचीही नासधूस. पुण्यात सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यालाच टाकलं जाळ्यामध्ये. पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल केला हॅक. मात्र हॅक झाल्याचं कळताच त्यांनी यातून मार्ग काढला. आखाती देशातील युद्धाचा पेट्रोल, डिझेल आणि गॅसनंतर वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम. औषध उद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ. सर्जिकल वस्तूंच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ. एकनाथ खडसेंच्या विरोधात एसआयटी नेमण्याचे बावनकुळेंचे आदेश. 3 महिन्यामध्ये एसआयटी आपला अहवाल देणार. बावनकुळेंची माहिती. 6 विभागामधील अधिकारी या विभागाशी संबंधित आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरण. कुटुंबानं एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मला न्याय मिळेल असं वाटत नाही. ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रू अनावर. गृह खात्यानं नियुक्त केलेली एसआयटी म्हणजे चॉकलेट दिल्यासारखं. ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ. विरोधी पक्षनेत्यांनी महापौरांच्या दिशेनं बॉटल फेकल्याचा प्रकार. नगर सचिवांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं बॉटल फेकली. मुंबईतील एसआरए प्रकल्पांबाबत विधिमंडळामध्ये बैठक संपन्न. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अमित साटम यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती. गृहराज्यमंत्री पंकज भोयर एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित. पुणे महानगरपालिकेसमोर शिंदेच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. हडपसर परिसरातील पाणी टंचाई विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. यावेळेला पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.
यवतमाळच्या दारव्हा कारंजा मार्गावरील टोल नाक्यावर काँग्रेसचा राडा. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड. रस्त्यावर खड्डे असताना टोल वसुली कशासाठी? काँग्रेसचा सवाल. बीडमध्ये शेतामध्ये मेंढ्या गेल्याच्या वादातून 2 जणांना बेदम मारहाण. या घटनेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आक्रमक. लक्ष्मण हाके आज बीडच्या माजलगाव पोलीस ठाण्याला घेराव घालणार. दरम्यान मारहाण झालेल्या दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये 108 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 3.5 कोटी रोख रक्कम आणि 1 किलो सोन्याचं आत्मसमर्पण. पहिल्यांदा संपत्तीसह माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ. मुसळामध्ये पाईपलाईनसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परवानगी नाही. अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळेंचा रस्त्यावर बसून आंदोलन. पाईपलाईनसाठी परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका. कोल्हापूरच्या पडळगावमध्ये सौर प्रकल्पासाठी गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध. गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांना मोजणी न करताच माघारी परतण्याची वेळ. पोलीस भरतीमध्ये इंजेक्शन घेऊन आलेल्या 4 उमेदवारांवर गुन्हा दाखल. चाचणीच्या वेळेला इंजेक्शनचा वापर केल्यानं कारवाई. कळंबोलीमधील नवी मुंबई पोलीस भरती दरम्यानचा प्रकार समोर. गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत सायबर चोरट्यांचा डिजिटल दरोडा. डोंबिवलीमध्ये महिलेला बिल न भरल्यास गॅस कनेक्शन कापू असा मेसेज पाठवून सायबर चोरट्यानं 3 लाखांचा गंडा घातला. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांना कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कारवाईचा बडगा. टिटवाळ्यामधील रिजन्सी सर्वम सोसायटीवर महापालिकेची मोठी कारवाई. 1 कोटी कर आणि 50 लाखांचं पाणी बिल थकल्यानं 35 इमारतींचा पाणीपुरवठा बंद, तर अनधिकृत गाळ्यांवर हातोडा. पुण्यातील कोंढव्यामध्ये किरकोळ वादातून रिक्षाचालकावर गोळीबार. कोंढवा पोलिसांकडून 4 जणांना अटक. देशी बनावटीच्या पिस्तुलानं गोळीबार केल्याची माहिती.